हडपसर परिसरातील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांना नियमित व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात आज पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर भव्य हंडा मोर्चा काढण्यात आला। या आंदोलनामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला भगिनी, ज्येष्ठ नागरिक तसेच मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक सहभागी झाले होते। 2000 कोटी रुपयाचं कर्ज काढून पेरडीबाई सेवेच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक 41 जवळजवळ 8 टाक्या, 60 टाक्या त्या ठिकाणी बांधण्यात आल्या होत्या। जवळ 6 वर्ष पूर्ण होऊन सुद्धा त्या टाक्यामध्ये पाणी आजपर्यंत त्या ठिकाणी सोडलं गेलं नाही। प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात महिलांनी माठ फोडून तीव्र निषेध नोंदवला, तर घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला। उन्हाळ्याची सुरुवात होण्यापूर्वीच पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या तीव्र होत असल्याचे चित्र दिसत आहे। विशेषतः हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 41 तसेच परिसरात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेने विविध ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारल्या असल्या तरी प्रत्यक्षात त्या टाक्यांमध्ये नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नसल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामना करावा लागला असून प्रशासनाने या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। या समस्येबाबत शिवसेनेच्या वतीने सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचे पाहता या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर हा हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला। मोर्चा दरम्यान शिवसैनिक आणि नागरिकांनी जोरदार घोषणा देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला। टाक्या उभारल्या चौकात, पाणी नाही नळात अशा घोषणांद्वारे महिलांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका केली। प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाग क्रमांक 41 हडपसर मतदारसंघाची लोकसंख्या आणि त्या ठिकाणच्या सोसायटीचं प्रमाण बघून त्या ठिकाणी सर्व सोसायटीचा खर्च हा टँकवर जात असतो। आम्ही 1.5 महिन्यापासून सातत्याने या ठिकाणी पाठपुरावा करतो। प्रशासनाला वेळोवेळी शिवसेना पक्षाच्या वतीने पत्रव्यवहार करतो। त्या ठिकाणी सांगितलं गेलं होतं की 1.5 महिन्यापूर्वी 15 दिवसामध्ये जी की 150 मीटरची लाईन राहिलेली टाकी ती 15 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि त्या टाक्यातून बंद नाळ्यातून चांगल्या प्रकारचं पाणी संपूर्ण तिथल्या आजूबाजूच्या सोसायटी असेल त्या भागाच्या सर्व नागरिकांना मिळेल। परंतु प्रशासनाने परवा त्या आयुक्तांनी बजेट या ठिकाणी मांडलं, त्या बजेटमध्ये ते नव्याने आमचे ते समाविष्ट झालेले अंडेवाडी आवतोडे या गावात एकही पाण्याची टाकी त्या ठिकाणी पकडले नाही। 34 गावांपैकी काही गाव होते त्या ठिकाणी पकडले, या ठिकाणी आमची जे नावे समाविष्ट झालेल्या हडपसरमध्ये गाव त्या ठिकाणी टाकी पकडले नाही। आंदोलनादरम्यान पाणी टंचाईची तीव्रता प्रशासनाला दाखवून देण्यासाठी महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर टँकर उभा करून पाण्याच्या टाक्या कशा रिकाम्या राहतात याचे प्रतिकात्मक चित्र सादर करण्यात आले। यावेळी महिलांनी माठ फोडून निषेध व्यक्त करत प्रशासनाच्या दुर्लक्षाचा तीव्र निषेध नोंदवला। आंदोलनामुळे काही काळ परिसरात मोठी गर्दी झाली होती आणि घोषणांनी महानगरपालिकेचा परिसर दणाणून गेला। यावेळी बोलताना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी सांगितले, हडपसर मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 41 मध्ये महानगरपालिकेने 9 ते 10 मोठ्या पाण्याच्या टाक्या उभारल्या असून या टाक्यांमध्ये हजारो लिटर पाण्याची साठवणूक क्षमता आहे। मात्र प्रत्यक्षात या टाक्यांमध्ये अत्यंत अपुरा पाणी पुरवठा करण्यात येत आहे। काही भागांमध्ये अत्यंत कमी दाबाने पाणी येत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे। महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने तातडीने युद्ध पातळीवर कामकाज करून पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा येत्या 15 दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन छेडला जाईल असा इशाराही त्यांनी दिला। यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त किशोर राम यांना निवेदन देण्यात आले। यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, माजी जिल्हा परिषद सदस्य स्वातीताई टकले, माजी सरपंच राकेश झांबरे, माजी सरपंच मच्छिंद्र दगडे, उपजिल्हा प्रमुख अमर घुले, सुभाष घुले, मिलिंद अहिरे, अभिमन्यू दादा भानगिरे, सचिन नाना तरवडे, प्रवीण हिलगे, अभिजित बोराटे, दत्ता खवळे, शीतल गाडे, आशाताई यादव, सुहास पडवळ, राहुल लबडे, आकाश रेणुसे, आकाश टकले, कविता पवार, मनोज जाधव, राणी पाटील, स्मिता साबळे, सचिन भानगिरे, प्रसाद सर, शिंदे मामा, दीपक मरळ, शंतनू सरकार, तुषार मरळ, आशा कांबळे यांच्यासह शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भविष्याच्या दृष्टिकोनाने भारतीय लोकसंख्येच्या दृष्टीने निश्चितच नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रोष निर्माण होत आहे। म्हणून प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या ठिकाणी आशा मोर्चा आणि आम्ही या ठिकाणी टँकर
आणून प्रशासन या ठिकाणी लक्ष शिवसेनेच्या वेगळ्या स्टाईलमध्ये आयोजन या ठिकाणी जालनामध्ये मोफत दिलं जाईल, त्याला त्या ठिकाणी घेराव लागला.